हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, माझं आज घर किती घाण पडलेलं आहे. जिकडं तिकडं पसारा पडलेला आहे. किचनमध्ये सुद्धा घाण केलेले लेकरांनी, खूप जास्त घाण. डब्यापाशी सुद्धा घाण झाले. ह्याने इडली खाऊन सगळं जशाल तसं फेकलेलं आहे लेकरांनी. एवढं सारं घर घाण झालेलं आहे आणि आता आम्हाला हे आवरायचं आहे. आणि तशाच पद्धतीनं माझा किचनवट्टासुद्धा खूप घाण पडलेला आहे. तर बघा, मला आज खूप कंटाळा आला होता सकाळीच. आजचा रविवारचा दिवस आहे, माझा चिल डे असतो तो, म्हणून मी 12 वाजेपर्यंत खूप आराम केला आहे. पण आता मला आवरावंच लागेल. माझी रूम तर बघा किती घाण पडली. हे सगळे कपडे पडलेले आहेत, ते पुसायचे कपडे आहेत. हे बघा, सगळीकडं जिकडं तिकडं कपडे टॉवेल कसे पडलेले आहेत बघा. अंथरूणसुद्धा आज मी काढलेलं नाही आहे, म्हणजे पांघरूण वगैरे घड्या केलेल्या आहेत, पण उशातेन गादी तशीच आहे. सगळं काही आवरायचं आहे मला आता हे. आणि काल आम्ही बाहेर गेलो होतो, ती बॅग तशीच पडली आहे. एवढ्या सगळ्या घाणीमध्ये माझी चिमुकली, माझी रील स्टार कशी आराम करते बघा, छानपैकी छान आरामात ती झोपलेली आहे. तर मग मी आता ही माझी घाण झालेली रूम आवरायला काढणार आहे. तर चला मग एक एक करून मी आवरते आता. तर मी आवरायला सुरू करते. माझी बॅग उचलून ठेवली मी. सगळे काही कपडे वगैरे काढले, एका ठिकाणी जमा केले, उशा लावून पण टाकल्या. आणि आता हे जे सगळे यांचे कपडे पडलेले होते ना, सगळे कपडे ते मी एका साईडला जमा करून व्यवस्थित वरती हँगरला लटकावून टाकणार आहे. किती सारे कपडे पडलेले आहेत बघा. एवढा कंटाळा आला होता मला आज. पण रविवारचा दिवस हा कामाचाही असतो आणि चिल डे पण असतो. त्याच्यामुळं अर्धा दिवस चिल आणि अर्ध्या दिवसाच्या नंतर आवरायला मी सगळ्या काही गोष्टी करत असते. तर बघा, टॉवेलसुद्धा आज आंघोळ केलेला कसा फेकलेला आहे. तर ह्यांचे जे कपडे आहेत ते सगळे काही उचलून मी वरती आता हँगरला लटकवून टाकते आहे. खूप सारे कपडे पडलेले आहेत त्यांचे, धुतलेले तसेच खाली फेकलेले आहेत. त्याच्यामुळं मग वरती सर्व काही मी लावून टाकते. बघा किती छानपैकी मी इथे कपडे लटकवलेले आहेत. हे सर्व काही धुतलेले कपडे आहेत आणि व्यवस्थित ठेवल्यावर ते किती छान दिसतात बघा. आणि माझी जी नवीन साडी मी काल कार्यक्रमाला घालून गेलेली होती, ती पण खालीच पडलेली आहे. ती कपाटात ठेवून टाकते मी. तसं तर माझं कपाटही घाण पडलं आहे, मला कपाटसुद्धा आवरायचं आहे. त्याच्यामुळं बघा ना, कपाटसुद्धा माझं घाण झालेलं आहे. आवरणार आहे बेटा, तुला पण आवरणार आहे एका दिवशी, पण आता सध्या मला वेळ नाही. त्याच्यामुळं मी कपडेमध्ये ठेवून टाकते फक्त. नवीन साडी आणि नवीन ड्रेसमध्ये ठेवून टाकते मी, कारण आता त्याचं वरी काहीच काम नाही आहे. अशा पद्धतीने नवीन साडी आणि नवीन ड्रेस कपाटात गेलेला आहे. आता कपाट आवरायचा मोका मला कधी भेटेल हे मी काही सांगू शकत नाही. ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी काढून कपाट नक्की आवरेल. सध्यासाठी बाय बाय कपाट. तर चला मग, आता बाकीचं खूप सारं काम माझं राहिलेलं आहे. मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करायला ही माझी मुलं आहेतच. कसं डिस्टर्ब करतो आहे बघा. ह्याला एकतर काही काम नाही आणि माझ्या मागे खूप सारी कामं आहेत. आता ह्याला व्हिडिओ कॉल लावून द्यायचा आहे. याला काही जमत नाही आहे म्हणून तो माझ्या मागे लागलेला आहे. मी याला व्हिडिओ कॉल लावून देते आता. तर मग आता दिलं त्याला व्हिडिओ कॉल लावून. आता माझी सुंदरशी चावी मी वरी अडकवून टाकली आहे, जिच्यावर मी खूप प्रेम करते. ती अशी माझी चावी. आता मी आवरून टाकते. सगळे काही गोळ्या औषधं अस्ताव्यस्त पडलेले आहेत. तर तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मी काल बाहेर गेले होते डीमार्टला, तर हनी अँड आल्मंड्सचं स्किन क्रीम मी घेऊन आलेली आहे. ही क्रीम एवढी मस्त आहे, एवढी छान आहे. तुम्ही वापरून बघाल ना तर खरंच तुम्ही मला सांगाल की किती छान आहे. तुम्ही ही डे क्रीम म्हणूनसुद्धा वापरू शकतात, नाईट क्रीम म्हणूनसुद्धा वापरू शकतात तुम्ही. मी तुम्हाला दाखवते. मी एकदम सॉफ्ट मुलायम अशी क्रीम आहे ही. आणि ना आपल्या त्वचेवर लावल्यावरती यूज केल्यासारखं सुद्धा वाटत नाही, की एवढी छान आहे. तर माझं असं मत आहे की एक वेळेस तुम्ही वापरून नक्की बघा. तर मी व्यवस्थितपणे पटपट आवरायला घेतलं. सगळं काही कप्पा वगैरे माझा घाण झालेला होता तो स्वच्छ केला. सगळं काही व्यवस्थितपणे ठेवून दिलं. हे माझ्या बाळांची औषधे अस्ताव्यस्त पडलेली होती, ती पण व्यवस्थितपणे उचलून ठेवली. आणि आता ही जी वॉच आहे ना, ती मी यांना गिफ्ट केली आहे व्हॅलेंटाईन्स डेसाठी. खूप सुंदर अशी वॉच आहे. मी काल मार्टला गेले होते ना, रिलायन्स मार्टला, त्यावेळेस मला भेटली. तेव्हा मला वाटलं की काहीतरी व्हॅलेंटाईनचं गिफ्ट घ्यावं यांच्यासाठी. त्याच्यामुळं मी ती घेतली. मला खूप आवडली. त्याच्यामुळं मी घेतली आणि ह्यांनीसुद्धा खूप खुश झाले. हा जो झाडपोला आहे ना, तो मी सांगते तुम्हाला, खूप म्हणजे खूप छानपैकी असं आपल्या शरीरावर तो इफेक्ट करतो. काही जरी आपलं दुखत असेल ना
तरी लगेच आरामदायक आपल्याला वाटतं ते लावल्याच्यानंतर. हे कामाच्या मध्ये मध्ये ह्यांची भांडणंसुद्धा सुरू आहेत. तर मला आता काम करत करत त्यांची भांडणंही मिटवायची आहेत. तर बघा हे दोघं कसं मूर्खासारखं भांडण करायलेले आहेत. आता ह्यांच्यामध्ये भांडण मिटवून ह्यांची गट्टी करून देणं हे सुद्धा माझंच काम आहे. ते सुद्धा मला मोस्टली करावंच लागतं दरवेळेस. तर चला तर मग उरलेलं सगळं काही काम झटपट करून टाकूया. हे जे शर्ट आहेत मी यांच्यासाठी घेतले होते. यांना खूप आवडतात ना टी शर्ट्स, त्याच्यामुळे मी घेतले होते आणि मला खूप छान भेटले डीमार्टमध्ये. हे जे कपडे आहेत ना ते सर्व काही फरशी पुसण्यासाठी मी काढलेले आहेत, ते भरून टाकले एका बॅगमध्ये. ते कपडे आता कोणी घालतही नाही, त्याच्यामुळं म्हणलं ठीक आहे बॅग पुसण्यासाठी काढूया. व्यवस्थितपणे गादीवरचा कचरा झटकून टाकला मी आणि झाडूनही काढून टाकलं. झाडून काढल्याच्यानंतर माझी रूम खूप छानपैकी स्वच्छ झालेली आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर स्वच्छ रूम झालेली आहे. आणि या सगळ्या गोंधळात माझ्या आवरावरीमध्ये चिमुकली आणखीन झोपली. चला लाईट बंद करून जाऊयात बाहेर. आता किचन आवरावं लागेल. माझं किचन वाटाही घाण पडलेलं आहे. हे कुकर ठेवते मी भात लावण्यासाठी. आज स्वयंपाक नाही आहे, मी आज इडली आणि सांबार केलं तर फक्त, त्याच्यामुळे जास्त राडा नाही आहे. भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या राहिल्या होत्या, ते ठेवून टाकते मी. आता काय जास्त राडाच नाही आहे आज किचनमध्ये, कारण आज स्वयंपाक कमी असल्यामुळे राडाही कमीच झालेला आहे. झाडून काढते मी, चटमन झाडून काढून घेते. एकदा झाडून काढलं की अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. ॲक्च्युली मला तर असंच वाटतं. भांडे सगळीकडे अस्ताव्यस्त पडले, चांगले टबमध्ये घालून बाहेर नेऊन ठेवते, म्हणजे भांडेवाली मावशी आले की बाहेरच्या बाहेर घासून जातील. अंगणसुद्धा किती घाण पडलेलं आहे, लेकरं कुठंच स्वच्छ ठेवत नाहीत. हॉल मात्र मी सकाळीच साफ केलेला आहे, त्याच्यामुळं तो स्वच्छ आहे, फक्त फरशी पुसायची आहे. आता मी इथलं अर्धवट राहिलेलं झाडून करते पूर्ण. झाडून काढल्याच्या नंतर मी जाते अंगण साफ करायला. माझा कचरा भरून झालेला आहे. आता कचरा तर एवढा साचलेला आहे, आज घंटागाडीत टाकायचं राहिलं आहे. आता उद्या मी घंटागाडीत टाकून देईल. फरशीचे पण कपडे पुसायचे राहिले आहेत माझे, धुवायचे. कचरा बघा ना किती साचला आहे. हा तेलाचा डब्बा उगाच इथे पडलेला आहे, तो नेऊन ठेवते कोपऱ्यामध्ये, म्हणजे थोडं राडा कमी होईल माझ्या इथले घरातला. बघा हा कचरा किती साचला आहे. इकडे सुद्धा आणखीन एवढा भरलेला आहे कचरा, उद्या मला टाकावा लागेल. हे भांडेवाल्या मावशी बघा कसं पाईप